दर्पण न्यूज नेटवर्कमध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात घडामोडींचं अचूक आणि वेगवान प्रतिबिंब, अर्थात जनमानसाचं प्रतिबिंब, महादर्पण न्यूज। नमस्कार, आम्ही नगर परिषदमध्ये गाडी कर्मचारी आहे आणि 2022 पासून आम्हाला PF पण लागू नाही आहे आणि त्याशिवाय आमच्याकडून जे पगारी घेतात ते पगारच्या मस्टरवरती पेन्सिल ते नोंद करता अमाऊंट आणि दिवस आणि आमच्याकडून पेनाने सही करून घेतात ते आणि नंतर ते खोडून आहे ना त्यांच्या मतानुसार ते नोंद करून घेतात नंतर। आणि आमची इच्छा अशी आहे की आम्हाला किमान वेतन पण लागू व्हायला पाहिजे आणि त्याशिवाय जो आमचा PF स्थगित राहिलेला आहे तो आम्हाला मिळण्याबाबत आम्ही तक्रारी पण नोंद केलेली आहेत। तर आम्हाला कमीत कमी 10 वर्ष होऊन गेलेले आहे कामाला, तर त्याचं बेनिफिट आम्हाला भेटायला पाहिजे याच्यासाठी आमची तळमळ आहे। आणि आमचे जे नगर परिषद साहेब लोक आहेत ते आमच्यावरती काही लक्ष देत नाही, वारंवार आम्हाला आहे ना तक्रारी करावी लागतात, भांडण करावं लागतं, तरी आमच्याकडे कोणी लक्ष देत नाही। तर कृपा करून आम्हाला न्याय मिळावा याच्यासाठी आम्ही आंदोलन करणार आहोत आणि त्याशिवाय जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही आत्मदहन करणार आहोत। आम्ही आता तुम्हाला कळून देतोय शासनाला आणि आम्ही काही अर्ज पाठे केले तर आम्हाला जे राजकीय पक्षवाले नेते आहेत त्यांचा पण प्रेशर येतो आम्हाला आणि जे गुंडखोर पोरं आहे त्यांना पण लावून देतात ते आम्हाला मारायला। तर आम्हाला काही म्हणजे संरक्षण पाहिजे त्याच्यासाठी आणि त्याशिवाय आमच्यावरती अन्याय होतोय त्याच्यासाठी आम्ही दाद मागतो तर आम्हाला कोणी न्याय देत नाही। त्याच्यासाठी आता आम्ही आंदोलन करणार आहोत आत्मदहनचे। आम्ही टोटल कर्मचारी ट्रॅक्टरवाले धरून घंटागाडीवाले धरून लेडीज जेंट्स असे 60-65 लोक आहेत आम्ही, तरी 60-65 लोकांवरती खूप अन्याय झालेला आहे साहेब। तर विनंतीपूर्वक तुम्हाला सांगण्याचा उद्देश असा आहे की आम्हाला न्याय मिळावा याच्यासाठी आम्ही हे करतोय।